राम राम मंडळी, नमस्कार. कसे आहात? शेतामध्ये आहे, गव्हाचं काड पेटवायचं चाललंय. बघू शकता गव्हाचं काड कसं पेटवायचं आहे. असे छोटे छोटे तुकडे असतात, याप्रमाणे गव्हाचे काड पेटवावं लागतं. ऊसाच्या पाष्टाप्रमाणे नाही की असं सलग पेटवायचं. हे बघा कसं पेटतंय बघा. हे बघा, या साईडला काका, इथं वडील, दादा, आई आणि मी. आम्ही आता सर्वजण शेतामध्ये आलो आहे. चालू आता पेटवायचं बघा. आजूबाजूला हे बघा प्रत्येक शेतकऱ्यांची अशी पिकं आहेत, तर असं वडावं लागतं आहे 6-7 फुटाच्या आतमध्ये, नंतर ती पेटवायचं आहे. काय करते आई?